Hello students, good morning. Now we will start to solve the third problem. First and second problem we already learned. Acquisition of shares, and in second problem we learned about the partial acquisition. And now in third problem we will learn calculation of capital profit and minority interest. We already started our third unit, that is holding company accounts, which is related with AS21. The title of AS21 is Consolidated Financial Statements. ओके, आपण वेगवेगळ्या टर्म्स याच्यामध्ये शिकलेलो आहोत, वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपण शिकलेले आहोत. बरोबर आहे ना, की काय असते सबसिडियरी कंपनी, काय असते होल्डिंग कंपनी, कॅपिटल प्रॉफिट काय असतो, रेव्हेन्यू प्रॉफिट काय असतो, बरोबर आहे ना, मायनॉरिटी इंटरेस्ट काय असतं, गुडविल और कॉस्ट ऑफ कंट्रोल काय असतं, कॅपिटल रिझर्व काय असतं, ह्या सगळ्या टर्म्स शिकलेल्या आहोत, डिस्कस केलेल्या आहेत. आता वन बाय वन प्रॉब्लेममध्ये आपण ह्या एक एक टर्म्स कशा कॅल्क्युलेट करायच्या ते शिकणार. आणि सगळ्या टर्म्स शिकून झाल्या की मग मी कन्सॉलिडेटेड एकत्रित असा प्रॉब्लेम घेणार आहे. म्हणजे मग तुम्हाला ते डिफिकल्ट वाटणार नाही, तुम्हाला ते अवघड जाणार नाही. ओके, हा प्रॉब्लेम नंबर 3 काय आहे, मी आधी प्रॉब्लेम वाचते. तुमच्या समोर आहे बघा, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ सबसिडियरी. फक्त सबसिडियरीचा बॅलन्स शीट दिलेली आहे, होल्डिंगची बॅलन्स शीट दिलेली नाही. तुम्हाला ते कॅल्क्युलेशन लक्षात यावं म्हणून नेहमी दोघांची बॅलन्स शीट असते. मागच्या प्रॉब्लेममध्ये पण मला वाटतं होती, मागच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला होल्डिंग आणि सबसिडियरी दिलेली होती, बरोबर, कारण पार्शियल ॲक्विजिशन होतं आणि फुल ॲक्विजिशन होतं. आता मात्र मी काय केलं आहे, फक्त सबसिडियरीची बॅलन्स शीट घेतलेली आहे, होल्डिंगची घेतलेली नाही. आता सबसिडियरीची शेअर कॅपिटल आहेत 80,000, जनरल रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, क्रेडिटर्स आहेत आणि ॲसेटला लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश, अशा सगळ्या ॲसेट्स आहेत. ओके, आता थोडं ॲडजस्टमेंटला आपण स्टार्ट केलेले वन बाय वन. ऑन 1 जानेवारी 2020 बघा, 1 जानेवारी 2020 ला काय केलेलं आहे, एच लिमिटेडने 64,000 शेअर्स. आता यांचे शेअर्स किती होते, टोटल 80,000 होते, दिसतं 80,000 पैकी होल्डिंगनी किती घेतले, 64, म्हणजे यांच्याकडे किती राहिले, 16, बरोबर. आता 16चं टेबल येतो का तुम्हाला, 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा किती, 16 4 जा 64, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, बरोबर. मग आता इथे काय आहे की 4:1 रेशो येईल. मी सांगते तुम्हाला खाली रेशो कसा काढायचा. आणि नंतर काय दिलं, रिव्हॅल्यूड मशिनरी ॲट ₹3,55,000, स्टॉक ॲप्रिसिएटेड बाय 20,000. स्टॉकची पण काय झालं आहे, ॲप्रिसिएशन झालेलं आहे. मशिनरीचं डिव्हॅल्युएशन, मशिनरी आहे केवढ्याची, 4 लाखाची, ती झाली किती, 3,55,000, कमी झाली, आणि स्टॉक मात्र वाढला आहे. ओके, बरं. ऑन 1 एप्रिल प्रॉफिट अँड लॉस शोड ए क्रेडिट बॅलन्स ऑफ ₹80,000. 1 एप्रिलला प्रॉफिट अँड लॉस हा किती दिसत होता, ओपनिंग आहे 80,000. आता हा टोटल प्रॉफिट अँड लॉस दिला 1,80,000 पूर्ण वर्षाचा. याचा सुरुवातीचा 80,000 होता, म्हणजेच या वर्षभरात प्रॉफिट किती मिळवला, 1 लाख. लिसन केअरफुली, लक्षात येते का, हा प्रॉफिट अँड लॉस किती दिला आहे, 1,80,000. ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की 80,000 बॅलन्स हा ओपनिंग होता या 1,80,000 पैकी, म्हणजे 1,80,000 मायनस 80,000 किती राहिले, 1 लाख. म्हणजे 1 लाख हा पूर्ण वर्षभरात मिळवलेला प्रॉफिट आहे. समजलं. ॲक्विजिशन केव्हा आहे, 1 जानेवारी 2020. म्हणजे ॲक्विजिशनच्या अगोदरचा प्रॉफिट, प्री ॲक्विजिशन म्हणजे कोणता असतो, कॅपिटल प्रॉफिट. तो किती महिने आहे, केव्हा वर्ष स्टार्ट झालं, एप्रिलला, 1 एप्रिलला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नाही, 1 जानेवारी आहे, म्हणजे 31 डिसेंबर, म्हणजे 9 मंथ्स. प्री ॲक्विजिशन पिरियड किती आहे,
9 मंथ्स आणि पोस्ट ॲक्विजिशन किती आहे 3 मंथ्स. म्हणजेच काय की कंपनी ती ॲक्वायर करण्यापूर्वी घेण्यापूर्वी किती दिवस चालू होती 9 महिने, नंतर किती दिवस चालली 3 महिने. समजते सगळ्यांना? ओके. आता आपण काय करायचं सोल्युशन करूया, स्टार्ट करूया. फर्स्ट आपण काय करणार, वी हॅव टू कॅल्क्युलेट रेशो. आता नंबर ऑफ शेअर्स टोटल किती होते 80,000. आउट ऑफ 80,000 होल्डिंगनी किती घेतले 64,000. सबसिडियरीकडे किती राहिले 16,000. रेशो कॅल्क्युलेशन आपण तिसरी चौथीत थर्ड फोर्थला आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. समजते? टोटल 80,000 पैकी 64,000 आणि 80,000 पैकी 16,000. बरोबर. मी मगाशी तुम्हाला 16चं टेबल म्हणून दाखवलं होता. म्हणजेच काय झालं रेशो 4:1. 4/5 आणि 1/5. 4/5 कुणाचे होल्डिंगचे, 1/5 कुणाचे सबसिडियरीचे. बरोबर. प्री ॲक्विजिशन प्रॉफिट म्हणजेच काय कॅपिटल प्रॉफिट. आता याच्यामध्ये काय करतो आपण की ॲक्वायर करण्यापूर्वीचा जो काही प्रॉफिट असेल तो सगळा घेतो. बरोबर. आता इथं 9 महिने अगोदर काम केलेलं आहे कंपनीने. मग जनरल रिझर्व दिला आहे का त्यांनी? जनरल रिझर्व ओपनिंग दिला आहे किती 1,20,000. बरोबर. त्यानंतर म्हणजे जनरल रिझर्वची डेट आहे बघा इथे दिसते का तुम्हाला? मी स्क्रीनवर खाली करते त्यासाठी म्हणजे तुम्हाला दिसेल 1,20,000. नंतर ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉफिट लॉसचा बॅलन्स किती दिला आहे 80,000 दिला आहे की नाही? बरोबर. बरं. आता पुढे काय झालं मग हा किती प्रॉफिट झाला आणि 9 महिन्याचा प्रॉफिट किती होता? मी तुम्हाला मग अशी सांगितलं की टोटल प्रॉफिट 1,80,000 होता. त्यातला प्री ॲक्विजिशन 80,000 झाला. मग वर्षभराचा प्रॉफिट किती झाला 1,00,000. 1,00,000 9 महिने त्यांनी आधी काम केलेलं म्हणजे 1,00,000 9 महिन्याचा प्रॉफिट किती झाला तो घ्यायचा. बरोबर. तो किती येईल 1,00,000 × 9/12. बरोबर. तो आला 75,000 अगोदरचा घेतला. आणि हा 25,000 जो राहील 1,00,000 हा 75,000 इथे घेतला. 25,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल पोस्ट ॲक्विजिशनला. समजते? बरं. आता त्यानंतर स्टॉक वाढला आहे आपला 20,000ने म्हणून तो इथं स्टॉक काय करायचा 20,000 इन्क्रीजचा इथे आपण घेणार आहोत. जसा स्टॉक वाढला म्हणून इथे घेतला ॲड केला. तशीच मशिनरी काय झालेली आहे कमी झाली आहे, डिक्रीज झाली आहे. मशिनरी केवढ्याची होती हे बघा मी पुन्हा स्क्रोल करते. मशिनरी 4,00,000ची होती ती केवढ्याला झाली 3,55,000. म्हणजे किती रुपये झाले फरक पडला 45,000. कमी झालं की काय करायचं लेस करायचं आहे. बघा मी सगळं इथं ॲड केले हे सगळे ॲटम आणि नंतर काय केले लेस केले. म्हणजेच प्रॉफिट किती आला आता इथे कॅपिटल प्रॉफिट 2,50,000. आता हा 2,50,000मध्ये होल्डिंगचा शेअर किती होता आपण आत्ता रेशो कॅल्क्युलेट केलेला 4/5. 4:1 केला की नाही आपण. मग 4/5 म्हणजे 2,00,000 हा कुणाचा झाला कॅपिटल प्रॉफिट कुणाच्या वाटणीचा होल्डिंगच्या. आणि राहिलेला 1/5 कुणाच्या वाटणीचा राहिला 50,000 सबसिडियरीचा. समजलं? काय काय घ्यायचं असतं कॅपिटल प्रॉफिटमध्ये प्री ॲक्विजिशन प्रॉफिट, त्यानंतर प्री ॲक्विजिशन जनरल रिझर्व असेल तर तो, नंतर काही ॲसेट इन्क्रीज असेल तर ती ॲड करायची, ॲसेट डिक्रीज असेल तर ते लेस करायचं. ठीक आहे. आता रेव्हेन्यू प्रॉफिट मी काही तुम्हाला शिकवलेला नाही किंवा तुम्हाला कॅल्क्युलेट करायला पण सांगितलं नाही. तरी पण मी काय करणार आहे की थोडंसं तुम्हाला सांगते. आता आलं आपण रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना रेव्हेन्यू प्रॉफिटचं नावच काय आहे पोस्ट ॲक्विजिशन. आपला पोस्ट ॲक्विजिशन पिरियड किती आहे 3 महिन्याचा. 1,00,000 होता की नाही प्रॉफिट 1,80,000 आहे प्रॉफिट लॉसला. त्यातला 80,000 अगोदरचा होता प्री ॲक्विजिशन. 1,00,000 पूर्ण वर्षभराचा आहे. ह्या 1,00,000मधला 9 मंथचा आपण 75,000 घेतला होता. पैसे किती राहिले ते प्रॉफिट 25,000. हा काय आहे 25,000 काय झालं रेव्हेन्यू प्रॉफिट. हे बघा इथे आला आहे 1,00,000. मी पुन्हा मुद्दाम 1,80,000 80,000 अगोदरचा 1,00,000 राहिला. कॅपिटल प्रॉफिट 75,000 गेला. हा 25,000 रेव्हेन्यू प्रॉफिट. हा पुन्हा डिस्ट्रीब्यूट करायचा कुणाला होल्डिंगला आणि सबसिडियरीला. कोणत्या रेशोने 4:1. हे बघा 20,000 होल्डिंगचा आणि 5,000 सबसिडियरीचा. समजलं? हे रेव्हेन्यू प्रॉफिटचं जास्त कॅल्क्युलेशन घेतलं नाही. तो नेक्स्ट प्रॉब्लेमला मी घेईन. आत्ता माझा फोकस कशावरती आहे कॅपिटल प्रॉफिटवरती. तुम्हाला कॅपिटल प्रॉफिट चांगला समजला पाहिजे.
बरोबर. आता आणखी एक कॅल्क्युलेशन शिकवणार आहे, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय? आउटसाइडर जे असतात होल्डिंगच्या व्यतिरिक्त, त्यांना काय म्हणायचं? आउटसाइडर्स किंवा सबसिडियरी. आता इथं सबसिडियरीचे शेअर्स किती राहिले होते? टोटल शेअर्स होते 80,000. 64,000 कोणी घेतले? होल्डिंगनी. राहिले किती? 16,000. 16,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच. किती रुपये राहिले? 1,60,000. मग यांचा प्री ॲक्विजिशनमधला शेअर होता, आपण वरती कॅल्क्युलेट केला आहे बघा इथे. होल्डिंग कंपनीचा 50,000 रुपये दिसला का? 2,50,000च्या 1/5 बरोबर, तो घेतला कॅपिटल प्रॉफिट. आता इथं रेव्हेन्यूचं 5,000 आहे, तो 5,000 घेतला आणि या सगळ्याची टोटल आली 2,15,000. हे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे कुठे मांडायचं मायनॉरिटी इंटरेस्ट? हे देणं आहे की नाही? द्यावं लागणार आहे होल्डिंग कंपनीला, म्हणून ते कुठं लिहायचं आहे आपल्याला? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. समजलं? कोणत्या 2 टर्म शिकवल्या आज मी तुम्हाला? कॅपिटल प्रॉफिट आणि मायनॉरिटी इंटरेस्ट. समजल्या का? प्रॉब्लेम पण लिहून काढा आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, पॉज करून ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजला? आणि सगळ्या टर्म झाल्या की ॲज युज्युअल मी तुम्हाला बोर्डवरती सोडवून दाखवणारच आहे. ओके, समजल्या? बाय बाय.